नमस्कार. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाट्याची चकली. चला तर बघूया. त्यासाठी इथं 2 किलो बटाटे मी उकडून सालं काढून घेतलेत आणि 2 वाट्या साबुदाणा 4-5 तास भिजवून घेतलाय. एकदम मोकळा असा भिजवून घेतलाय साबुदाणा, किंवा तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवू शकता. आणि इथे 10-15 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि 2 चमचे मीठ घेतले. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालू आणि बारीक करून घेऊ. मीठ आणि मिरची बारीक दळून घ्यायची आपल्याला. इथे दळून झाली मीठ मिरची. आता आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत. बटाटे किसण्यासाठी इथं पुरणाची चाळणी घेतली आहे मी. आणि आपण जसं पुरण बारीक करतो तसं याच्यामध्ये आपल्याला बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत. खाली एक पातेलं ठेवलं आहे आणि असं ग्लासने रगडून याला पुरणासारखं दळून घ्यायचं आहे. असं केल्याने आपला बटाटा एकसारखा बारीक होतो आणि चकली करताना सोऱ्यामध्ये अडकत नाही. हाताने जर नुसतं कुस्करून घेतलं तर त्याच्यामध्ये गाठी राहतात आणि त्या चकली करताना अडकतात सोऱ्यामध्ये. म्हणून अशा प्रकारे आपण चाळणीने दळून घेऊ. याने एकदम एकसारखं असं मिश्रण तयार होतं आपलं. आणि थोडेसे बटाटे चिकट असल्यामुळे चाळणीला चिकटतं ते. असं चमच्याने काढून घ्यायचं. पण या प्रकारे केल्याने अजिबात गाठ राहत नाही आपल्या बटाट्यामध्ये. एकसारखा मऊ होतो बटाटा सगळा. बघू शकता मस्त असा एकसारखा बटाटा आपला इथे किसून होतोय. तुम्ही पण याच पद्धतीने करून घ्या. गाठ जर राहिली तर सोऱ्यात अडकून खूप त्रास होतो. तर याच पद्धतीने आपण आपले सगळे बटाटे किसून घेतलेत आणि साबुदाणा आपला एकदम मोकळा भिजलेला आहे. आता हा याच्यामध्ये टाकून घेऊ. साबुदाणा टाकून घेतलाय बटाट्यामध्ये. 2 वाट्या साबुदाणा भिजवून घेतला होता. याच्यामध्ये मीठ आणि मिरची जे दळून घेतले आपण ते पण टाकून घेऊ. थोडंसं पाणी घालून दळलं होतं मी. आता याला मिक्स करून घ्यायचे. सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आता इथे आपलं मिश्रण मिक्स झालंय. आता याला आपल्याला एका चाळणीवर घ्यायचे वाफवण्यासाठी. अशी एक चाळणी घेतली आहे आणि तिला थोडंसं तूप लावून घेऊ आपण, किंवा तुम्ही शेंगदाणा तेल लावलं तरी चालेल. सगळीकडून असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि या चाळणीमध्ये आपण तयार केलेलं बटाटा साबुदाण्याचं मिश्रण टाकून घ्यायचे. इथे तुम्ही खाऊन मीठ कमी जास्त करू शकता. बघू शकता कमी असेल तर थोडंसं वाढवू शकता. त्यामुळे अगोदर थोडंसं कमीच टाका. आता असं सगळीकडं पसरून घेऊ हे आपण मिश्रण. आणि ज्या भांड्यामध्ये आपण याला मिक्स केलं होतं ते तसंच ठेवू झाकण ठेवण्यासाठी. इथे कढईत पाणी घेतलं आहे मी थोडंसं आणि त्याच्यावर आपण ही चाळणी ठेवून घेऊ ज्याच्यामध्ये आपण बटाट्याचं मिश्रण टाकले. चाळणीचे सगळे छिद्र आतमध्ये जातील असेच भांडे घ्यायचं, म्हणजे पीठ छान वाफून निघतं आपलं. बाहेर जर राहिले तर सगळ्या पिठाला वाफ लागत नाही. आणि मग असे मिश्रण मिक्स केलेलंच भांडं याच्यावर झाकण ठेवते मी. आता याला 10 मिनिट शिजू देऊ. 10 मिनिटानंतर बघू. मस्त आपलं मिश्रण असं शिजतं इथे, बघू शकता. आता याला थोडंसं हलवून घेऊ आपण. खालचं वरती वरचं खाली असं करून घेऊ, म्हणजे सगळ्या बाजूने मस्त असं वाफवलं जाईल आपलं हे पिठाचं मिश्रण बटाट्या साबुदाण्याचं. आणि आपला साबुदाणा छान फुलेल. आता याला परत 7-8 मिनिट झाकून ठेवू. झाकण पण असं मोठंच ठेवायचं, म्हणजे कुठूनच वाफ बाहेर नाही गेली पाहिजे याच्यामध्ये. मग आपला साबुदाणा छान उकळून निघतो आणि छान फुलतो तो चकली तळल्यावर. त्यामुळे असं मोठं झाकण ठेवायचं याच्यावर. आता याला 7-8 मिनिटांनी परत बघू आपण. 8 मिनिटांनंतर बघू शकता मस्त आपलं पीठ इथे शिजून झालेलं आहे. मस्त वाफून झालं आहे पीठ. साबुदाण्याचा पण कलर बदलला आहे. अगोदर पांढरा होता, आता ट्रान्सपरंट झाला आहे. आणि इकडे मी बेडशीटवर असे कॅरी बॅग अंथरून घेतली आहे. याच्यावरच आपण चकल्या करणार आहोत. आणि हा सोऱ्या घेतला आहे मी, त्याला चकलीची प्लेट लावून घेतली. आता याच्यामध्ये मिश्रण भरू. थंड झालेलं पूर्ण थंड करून घ्यायचं.
म्हणजे जे थोडंसं सैल झालेलं असतं शिजून आपलं ते घट्ट होतं परत. असं जेवढं पाहिजे तेवढं भरून घ्यायचं याच्यामध्ये आणि चकल्या करून घेऊ आपण. तुम्हाला जशा पाहिजे तशा लहान मोठ्या आकारात चकल्या करून घ्या. आपण चाळणीने मिश्रण दाबलेलं आहे, बारीक केलेलं आहे, त्यामुळे अजिबात त्रास होत नाही. इथे दाबायला सोऱ्यातून पटपट निघतात चकल्या आणि अडकण्याची काही हे नसते, गाठ वगैरे. अशा प्रकारे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या लहान मोठ्या आकारात चकल्या करून घ्या. एकदम पटपट होतात ह्या चकल्या. बघू शकता मस्त अशा आपल्या चकल्या होत आहेत आणि कलर पण मस्त आला पिठाला. हे आत्ता जरी जाड दिसत असल्या तरी नंतर वाळून बारीक होतात या. याच प्रकारे आपण परत सोऱ्या भरून घेऊ. संपले आपलं सोऱ्यातलं मिश्रण आणि परत अशाच चकल्या करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही पण या पद्धतीने वाफवून चकल्या करून बघा. वाफवल्यामुळे आपल्या चकल्या तळताना खूप मस्त फुलतात. आता इथं आपल्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत इथे. आता याला उन्हामध्ये ठेवून 2 दिवस वाळवून घेऊ. मस्त अशा कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत चकल्या. बघू शकता आता थोड्याशा जाड वाटत आहेत, पण त्या सुकल्यावर एकदम बारीक होतात आणि तळल्यावर एकदम मस्त फुलतात. बघू शकता दुप्पट होतात आपल्या चकल्या. मस्त अशी उपवासाची बटाटा साबुदाणा चकली तुम्ही पण या पद्धतीने वाफवून आणि चाळणीने दळून करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल ही पद्धत. वाफवल्यामुळे मस्त असा साबुदाणा आपला फुलल्या जातो. तसा कच्चाच घातला तर एवढा फुलत नाही तो चकलीमध्ये. म्हणून या पद्धतीने वाफवून घ्यायचं. इथे जसं व्हिडिओ दाखवलंय तसं. आणि मस्त अशी आपली चकली फुलते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.